Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण एक वेगळा पदार्थ करणार आहोत, तो म्हणजे कारल्यामध्ये लिंबू टाकून तर बघा असा आहे. तर आता ही कारली मी 3 घेतलेली आहेत बघा, आणि त्यासाठी घेतल्यात 2 कलरच्या मिरच्या म्हणजे हिरवी आणि पोपटी. तुम्हाला जसं तिखट हवे असतील तसं तुम्ही घेऊ शकता. आणि त्यासाठी घेतलं आहे मी एक लिंबू, हे जे आपलं मेन आहे. कारल्यामध्ये लिंबू टाकून तर बघा असं आजचं व्हिडिओचं नाव आहे. चला तर मग आता हे कसं चिरायचं, कसं करायची कृती ती आता मी तुम्हाला दाखवतोच. फक्त ती लक्ष देऊन तुम्ही ऐका, म्हणजे तुम्ही जर करायला घेतलीत तर कुठे चुकणार नाहीत. चला तर मग आता आपण हे चिरायला घेऊ. तर मी आता कारल्याचं मागचं पुढचं देठ काढत आहे आणि ते कारलं उभं चिरून घेतो. शक्यतो कारली कवळीच घ्यायची. तुम्हाला जर हवं असेल, जर कवळं कारलं असेल आतमध्ये, तर तुम्ही बिया ठेवू शकता, अन्यथा ते काढू शकता. तर आता मी हे बिया काढून घेणार आहे त्याच्या. पण मी आधी त्याचे हे बघा असे तुकडे करायचे आहेत आपल्याला. हे जे असे उभे उभे तुकडे आहेत ते करायचे आहेत. आणि हे बिया आहेत त्या मी काढून घेतल्यात. ते बघा असं. तुम्हाला जर त्या कवळ्या बिया असतील तर तुम्ही त्या ठेवू शकता, असं नाही. कोणाला आवडतात, कोणाला नाही आवडत म्हणून. दादा दरवेळेला हटकेच रेसिपी घेऊन येतात, त्या तुम्हाला आवडतात. मला सुद्धा सबस्क्रायबर फॅमिली भेटली का आम्हाला सांगत असतात, व्हिडिओ छान, मस्त. ते ऐकून आम्हाला पण आनंद होतो. आज काय स्पेशल असं विचारतात. बघा परत लाईट गेली. तर असं आपण त्याचं बिया काढून घेऊ. या बघा अशा बिया आपण काढून घेणार आहोत. कारली मी आधी धुवून घेतली. हे बघा अशा बिया काढून घ्यायच्या मस्तपैकी. आणि आपण आता भेटू थोड्या वेळाने, म्हणजे मी हे लगेच करून घेतो का मग आपण लगेच भेटूच. तर मंडळी हे बघा, मी इथे मिरच्या ह्या अशा उभ्या चिरून घेतल्यात. अशा दोन प्रकारच्या मी घेतल्यात, जरा कमी तिखट आणि तिखटाची अशा. आणि लिंबाच्या पण अशा मी छोट्या छोट्या फोडी, म्हणजे 4 फोडी केल्या आहेत. ह्या बघा तुम्ही इथे पाहू शकाल. आणि कारली पण अशी चिरून घेतलेत उभी. 6 बिया त्यातल्या काढून, जून असतील तर बिया काढा, कवळ्या असतील बियांचं ते बिया तर त्या राहू देत, तुम्हाला जसं आवडेल तसं. आपण भेटू आता किचनमध्ये. तर मंडळी पॅन आपला तापतोय, तिथपर्यंत मी जी आपण कारली उभी चिरलेली आहेत त्याला मी थोडंसं मीठ टाकून ती कुस्करून घेणार आहे, जेणेकरून त्यांना पाणी सुटेल जरा असं. हे बघा जशी आपण कारलीची भाजीच्या वेळेला, कारली चिरून भाजीच्या वेळेला कसं कुस्करतो मीठ टाकून, तसं आपण ह्याला मीठ लावायचं. एकदम युनिक रेसिपी आहे. आता आपण याला मीठ लावलेलं आहे, तुम्ही पाहाल. तर आपलं पॅन तापलेला आहे. तर आता मी त्यामध्ये टाकणार आहे तेल. अंदाजे मी 2 चमचे तेल घेतो, जरा जास्तच आपल्याला घ्यायला हवं. आणि आपल्याला फोडणी ही साधीच करायची. तेल आपलं तापू दे, मग नंतर आपण फोडणी करू. आपण भेटू 2 मिनिटांनी.
तर आता मी पॅनमध्ये तेल आपलं तापलेलं आहे, तर आता मी त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी राई. वहिनी मला ओरडत असते किती राई टाकता दरवेळी, पण मी थोडीशी राई टाकणार आहे आणि थोडंसं जिरं आणि आपला क्रश केलेला हिरवागार कढीपत्ता दालचा, हा बघा. आणि आता मी टाकणार आहे मिरच्या उभ्या चिरलेल्या आपल्या, ह्या मिरच्या, आणि त्याच्यावरती मी टाकणार आहे लसूण पेस्ट, थोडीशी लसूण पेस्ट टाकली. आणि लगेच मी टाकतो हळद. बघून ठेवा हां, करा तुम्ही. आणि व्हिडिओ आपला पूर्ण पहा, कारण छान छान रेसिपी वेगवेगळ्या आपल्या चॅनलवर येत असतात. तर आता हे आपण ढवळून घेऊ. तर आता मी हे ढवळून घेतो. त्याच्याबरोबर मी टाकणार आहे लिंबू. हो, आणि परत त्याच्यावर मी टाकणार आहे उभी चिरलेली आपली ही कारली. ती म्हणाल एवढीच, बघा अजून पुढे. त्याची कशी झाले त्याची चव पण मी तुम्हाला लगेच दाखवणारच आहे. झाले का, कारल्यात लिंबू टाकून तर बघा. आहे की नाही वेगळी. आता आपण याला झाकण लावू. तुम्हाला वाटलं जर असं पाणी टाकून तुम्ही जरा पाणी ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण माझ्या मताने पाणी नको टाकायला. हे बघा, असं परतून घ्यायचं. आणि आता मी थोडंसं मीठ टाकतो. आपण कारल्याला आधी मीठ टाकलेलंच आहे लावलेलं, तरी पण मी याला मीठ टाकणार आहे. हे बघा, थोडंसं अंदाज आहे. आता मिठाचा चमचा गेला आमचा खाली मिठात, पण तो छोटा आहे. परत आपण फ्राय करून घेऊ कारले. आज मदहोश किया जाए रे मेरा मन, मेरा मन. हां, आता आपण चालवतो आता. हो, तर आता आपण याला झाकण टाकूया. वहिनी झाकण द्या मला एखादं. बरं, आपण भेटू आता थोडे. मी आता झाकण टाकतो आणि आपण भेटू थोड्या वेळाने. आपल्याला मध्ये मध्ये कारले ही ढवळत घ्यायचे, ढवळून नाही तर काय होईल ती खाली करपते. आपण आता परत झाकण ठेवून देऊ आणि भेटू 5-10 मिनिटांनी. आपण थोडंसं पाणी शिंपडणार आहोत, जेणेकरून आपले कारले आहेत ती पटकन शिजतील. बस, आपण याला परत झाकण ठेवू. अर्धे अधिक तर आपली कारली शिजायला आलेलीच आहेत. लिंबू शिजलेला आहे. नवीन प्रकारची बघा बाबा कशी लागतात ते. हे झाकण काढूया. वाव, खूप छान दिसत आहे. ही बघा आपली भाजी. कारल्यात लिंबू टाकून तर बघा, आम्ही टाकलं, तुम्ही पण टाकून बघा कसं लागतं. आणि त्याच्यात मिरची, आणि त्याच्यात मिरची. तर ते कसं लागतं ते पण आम्ही आता तुम्हाला दाखवतो.
तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थांबा, जाऊ नका, मी येणार आहे परत. हां. तर मंडळी हे बघा, मी डिशमध्ये कारलं घेतलं आहे. आता मी त्याची चव घेऊन दाखवतो कसं झालं आहे ते, कारण हे आम्ही आता जेवताना घेणार आहोत. तर मी आता त्याची चव घेऊन दाखवतो. शिजलं आहे पण छान. आणि जो लिंबाचा आंबटपणा आहे ना, तो कारल्याला लागला आहे. खूप छान झालं आहे. तुम्ही पण करून बघा. मिरची लागलेली आहे तिखट तिखट. पाणी सोडतं तो आपल्या तोंडाला. सांगू एक, ज्यांना कारलं आवडत नाही ना, ती सुद्धा ही भाजी करून खाणार बघा तुम्ही. तर मी हे पण खाणार आहे आता. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, बाय बाय बाय. बाय. माझं काय हात आणि लाईक दिसणार नाही. जरूर करा. चला, बाय बाय.